आनंदाने आलेत, आनंदाचा भांडार देतोय. ज्या कुलामध्ये ज्या वंशामध्ये बसलाय, ज्या देवारी बसलाय त्या देवाचा उद्धार करणार का? हा त्या भांडारा जे तुझं वंश बसले, कुल बसलंय, त्या कुलाचा उद्धार करायचा आहे. ते देव भंडारी तुझ्या ज्या स्थानातून स्थान घेणार आहे त्याचा उद्धार करायचा आहे तो. हा आनंदाने देवाचा रथ मागे जाऊ दे. रथ मागाली फिरावा, मागाली फिरावा, रथ मागाली फिरावा, मागाली फिरावा, रथ मागाली फिरावा, मागाली फिरावा, रथ मागाली फिरावा, मागाली फिरावा. याचं पहिल्यांदा आता कोल्हापूरची महालक्ष्मी घ्या, घ्या महालक्ष्मीचं घ्या. यशाचा जय लागे, ये नवलिका मरतंडा, यशाचा जय लागे, ये नवलिका मरतंडा. हा त्याच्या आधी वेगळं आलं का? नाव बदलते का? मला एक तुम्हाला संचार पाहिजे का सुख शांती पाहिजे? जे संचार असेल ते मला जी अडवणूक येते ती पहिली मोकळी करू मी. हा मी सांगू पहिली गोष्ट यांची काय घटना आहे. यांना पूर्ण खाली गेलेली. हा जवळ जेवढं होतं नव्हतं तेवढं नुकसान 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 चाललंय. बरोबर. स्वतःची चिडचिडपणा भरपूर वाढले आणि दोन गोष्टी तुमच्या अडल्यात स्वतःच्यात. त्या मी एक गोष्ट सांगणार नाही. एक होतं मनासारखं पण झालं नाही. हो का नाही? मग आता आपल्याला पुढचा मार्ग पाहिजे ना पाहिजे? देवाला भंडारा घ्यायचा. आता मी सांगतो कोणत्या टर्निंगला गाडी घेऊन पडलं होतं? गाडी घेऊन पडलं होतं, गाडीचा ऍक्सिडेंट झाला. असं कुठं? बरोबर आहे. तिथं देव आहे का कोणता? हा घे मग आता सांगतो. गावदेवी आलती ना पहिले त्यांच्या अंगात. तो जो पडला होता, थांबा थांबा हो महाराज थांबा. पहिले पडलं होतं तिथं कोण होती? गावदेव. गावाचा गावदेव. बरोबर. पहिलं पडलं तिथं. त्याला कोण भेटला? गावदेव भेटला. तो गावदेव काय शोधायला लागला? गावदेवी. पहिला वारा कोणता आला? गावदेवीचा. दुसऱ्यांदा पडलं कुठं? तो कुठं? थांबा ना. पंडित नाक्यावर पडलं. पंडित नाक्या कोणता देव आहे तिथं? कोणती? अंबाबाई. बरोबर आहे. तिथं पडल्यानंतर तिथं तुम्हाला काय अनुभव आला? अचानक पडलं का काय झालं? आणि बाहेर एकदा फिरायला गेलं होतं. म्हातारा डॉकला बरोबर. ते म्हातारा काय बोलला का? बरोबर. 2 वेळेला पडलं. सांगतो तुम्हाला हे काय गोष्टी हसायच्या लायक नाहीयेत. तिथून त्याची उतरती करायला लागली. बरोबर. कामधंदा नाही ना पैसा अडकवा. म्हणजे कामधंदा असतो पण जसं पाहिजे तसं. बरोबर आहे. बाहेर फिरायला गेले तेव्हा कुठं पडलं होतं? म्हणजे गाडीला ठोकली होती काय झालं? नवी मुंबई साईडला गेलं का कधी? हा त्याच्या बाजूला काय होतं? त्याची नुसती ठोकाठोकी चालली. म्हणून याचा अर्थ काय? त्याच्या राशीला कुंडलीला काय ते आहे. माझं ते मुक्त पाहिजे का नुसतं घुमवायचं पाहिजे? तर नाही मुक्त पाहिजे.
म्हणून सांगतोय यांना जेव्हा गावदेवा जेव्हा पडलं, तो गावदेव यांच्याकडे काहीतरी मागत होता. तिथं सफेद वस्त्रावाला कधी तुम्हाला कधी भास झालता का? तिथं सफेद वस्त्रावाला कोणी फिरतो का? जिथं पडला होता तिथे कधी तुम्हाला स्वप्नात येऊन कोणती बाई बापे येतो का? मेलेला कोणी ना आठवत. मग आता भंडारा घ्यायचा, ते आता भंडारा सांगतो ते करायचं. करणार आपल्याला सुख शांती पाहिजे. अंगात नसला तरी चालेल, देवा माझ्या सेवा होईल तेवढं करील. पण जेव्हा पहिल्यांदा पडलं होतं, कुठं पडलं? गावदेवाला. दुसरं पडलं ते गावदेवीला. कोणत्या? ती गावदेवी, तो गावदेव. आणि तिसरं पडलं तुम्ही कल्याणला, हा जे डोंबिवली. तिथं मुसलमानांची वस्ती होती का? तबेला होता का? नाही माहिती ना. मग मी सांगतो एकच गोष्ट करणार. जिथं गावदेवाला पडलं होतं किती वर्षापूर्वी, तेव्हा मग त्या गावदेवाला 5 नारळ नेऊन ठेवणार. तुमच्या मागची इडा पिढा आणि तुमची एक इच्छा अपूर्ण राहिली पण दुसरी पूर्ण करणार मी. चालेल? मी म्हणजे देव आहे ना मनात. जा चला या भांडणाका बोला गावदेवा, तुझ्या साक्षीने तुझं जे का असेल मानपान मी करील, पण माझं रस्तं मोकळं झालं पाहिजे. टाका भंडारा. माझ्या गावाचा गावदेवा आईला तुझ्या भेटीला रे, गावाचा गावदेवा आईला तुझ्या भेटीला, गावाचा गावदेवा आलो तुझ्या भेटीला. एक क्लिअर गोष्ट सांगू, तुम्ही कोणती वस्तू चोरून आणली होती कोणाची? थांबा चुकून कोणता कोंबडा किंवा काय आणला होता का? नाही ना, ऐका सांगतो आता स्पष्ट. आठवा कोणाची काय वस्तू उचलून आणली होती का काही? नाही ना, नक्की नाही ना. का मला ते येतंय म्हणून जेव्हा पाचणारा ठेवा ना त्यावेळी तिथे दही भात ठेवा फक्त बस. हा जा बाग बसतात. अजून कोण? तू इकडे आता ते भंडाऱ्याला कोणत्या झाडाला नाही आला तर चालेल, पण त्याच्या मागची इडापिड नको घ्या. तुझा कोणता काकाचा मुलगा किंवा कोणी भाव वारलाय का? वारलाय ना. तुला झोपेमध्ये कधी दाबल्यासारखं होतंय का? येस या नो हो का? होतय. भीती वाटते का कधी? कोणतरी हाय असा होतय? कोण यांच्याकडचं होतं? घाबरतो का कधी? हा आणि शाळेमध्ये जायला कंटाळा करायचा का? घाबरतो काय तो? त्याला तो भासवतो. भासू आल्यानंतर त्याच्या अंगावर ते येतंय काय ते त्याला सध्या वारीला ते अडवतंय. कालिकाला घ्यायला गेलो तर कालिका कुठे बसले? स्मशानात बसले. आणि येतंय ते प्रेताच येतंय. पितर येते पितर. मग आपल्याला ते पाहिजे का? नको. याला कमी वयामध्ये लघवीला काय त्रास झालता का? लघवीच्या जागी काय झालता का? तुला काय लघवीचा त्रास असा तिरीक मारते का? जलजल काय झालंच नव्हता ना? नक्की ना. मग जो वारला होता त्याला काय झालता का? जी व्यक्ती वारली ना तिला काय लगेच हरण्या किंवा काय असं झालतं का? नाही ना. का ती दुसरी व्यक्ती तशी येते तिला त्या जागी जात होता. सांगतो तेवढं करायचं याचं. भंडारा घ्यायचा, कुलदेवाला व्हायचा. जी भीती वाटते आणि कोणते मागं उपाय असं भासवतो ना. घाबरतो का तू असा? घाबरतो ना. आता ती पिढ्यापिढ आपल्या मागं पाहिजे का नको? मग मी सांगतो तेवढं करणार. हा मी ते सांगतोय. आई माझं क्लिअर असतंय. कोणत्या वाऱ्यानं आल्या चालतील पण कोणती घाण पण माझ्या देवारात नको. उठवायचं का आणायचं, भंडारा व्हायचं, महादेवाच्या मंदिरात जायचं, दूध न्यायचं, 5 बेल न्यायचं, बेल व्हायचं, सांगायचं जे काय असेल ते तुझ्या पायाशी घे. उठ आता. हा म्हातारा आहे तुमचा जन्माला आलाय. कोणतरी आजी आलाय माहिती आहे वागणं त्याचं कसं आहे. म्हातारा आहे तुमचा म्हातारा. तू यात बाबा नाही तो गावडी आहे. वाड्यांच्या पेक्षा वाड्या तुमच्या नंतर एकदा तुम्ही कुलदेवत केला. हा याचा करता कोण आहे? कुठे? हा यांचं भैरवाचं येतंय पण मी का देत नाही तर तुमच्या निगडीत शेतावर किंवा याच्यावर तांबडा देवाचं का आहे का? काय म्हातारा काय करायचं का? त्याला आता बंद केलंय का? हा हातोबा म्हणजे का हाताचा पंजा का? हातोबाचा कोंबडा द्यायची बंद केलंय. आता संचार करायला त्याला मी दिला असं म्हणतो. हातोबा पण सोबत आला असा चालला असं तुम्हाला. मग आपण पहिले हातोबाचं जे काय आहे ते बंद करायचं का चालू ठेवणार आहे तुम्ही?
नाही नाही तुम्ही नाही ना, त्यांच्या ज्याचं मानपान द्यायचं आजोबाचं काही, ती जमीन तुमच्या वाट्याला आहे का दुसऱ्याची आहे? पण ती जमीन तुमची आहे का? पण शेती तुमची आहे का ती? कोणाची असू दे, आपल्याला त्रास नको ना. भंडारा घ्या. हो. कोण आले सांगायचं आम्हाला? चोरबा आलेत, पण तेव्हा पूर्ण शक्तीने आले का झाडाला मदत करता का? हा, कोण तुम्ही घरचे का त्यांचं? तुम्ही राहायला कुठे? पण तिथं पण तुम्हाला जिथे राहता ना तिथं अडचणी आहेत. आत्महत्या कोणी केली तिथं? त्या आधीमध्ये आत्महत्या कोणी केली का? जे जिथे राहतात ना तिथं पण अडचणी. चोरबा जो मदतीला आलाय ना त्याचा तर मी पहिले मान देतो ना, मग मी सांगतो घ्या चोरबाचं. आनंदाने आलेत का? हे जिथं राहतात तिथं बंगालची व्यक्ती कोण राहते का? बंगाली राहते कोणी? हा, बंगालची कोणी व्यक्ती राहते त्या हद्दीमध्ये? यहोवाचं तुम्ही नाही बोलतात. अरे पण बंगालची आहे का ती कॉमेडियन? बंगाली कोणी आहे का? यांना सांगा कोणी तिथं बंगाली कोणी आला होता का तिथं? कारण त्या ज्या झाडा हे झाड खेळतं आपलं चेरोबाची वारी आणि कोणाची वारी आहे? हनुमंताची. या झाडाची वारी बरोबर. हे झाड इथं तिथं थोड्या अडचणी आहेत. ज्या जागेत किती वर्ष राहतात तिथं, पण त्या घरात तिथं जागेला अडचणी आहेत. तिथं बांधणी पण केलेली आहे झाडांनी. त्या झाडांनी पण बांधणी केली. जर तुझ्याकडे शक्ती आहे तुला बांधीची काय गरज बोलतो देऊ, पण आपण दुसऱ्याशी वाढत राहतो म्हणून बांधणी केल्या झाडांनी, बरोबर का? मग पहिले माझ्या झाडाचं रक्षण दुसऱ्याच्या भरोश्यावर राहायचे का तुम्हाला बांधीच्या? जर देवाला आहे तर कोणाचे रक्षण केलं पाहिजे? पहिलं आपलं. देवा पहिले या झाडाचं रक्षण कराल का? हा, द्या मदतीला आलाय. हो चोरबाचं घ्या. अरे ये रे माझ्या चरवाच्या वाये, अरे ये रे माझ्या चरवाच्या वाये, चरवाच्या वाये, माझ्या चरवाच्या वाये, अरे ये रे माझ्या चरवाच्या वाये, अरे ये रे माझ्या चरवाच्या वाये, ये माझ्या चरवाच्या वाये, ये माझ्या चरवाच्या वाये. आनंदाने आलेत का? मग आनंदाने जो मानपान दिला जाईल तो चालेल ना? पण माझ्या फुलाचं रक्षण आधी झाडाचं रक्षण करणार का? मग फुलाचं करणार. मग तुम्ही आल्यासारखं आल्या स्थानावर तुम्ही स्थानपान घेणार का? झाडावर आम्हाला नेहमी नेहमी स्थानपान नकोय. महाराज एक ताट घ्या, आरती घ्या, त्याच्यामध्ये दोन्ही चेरोबा घ्या आणि रथ माग फिरावा. हा, आल्या स्थानावर. कारण या स्थानावर आल्या कुंकू त्याच्यात चेंदूर आहे का? तर ही वाटी घ्या जरा, चंद्राच्या वाटीमध्ये ठेवा. महाराज रथ माग फिरावा. बंडर लावा त्यांचा. बंडर लावा, थोडा बंडर लावा. ते रक्त चालू आहे ना, लावा जरा जास्तच लावा, तकलीफ नको. ते टेप निघली ना, द्या त्यांच्या हातात. हो द्या त्यांच्या हातात, देऊ द्या. रथ माग फिरावं, झाल्यावर स्थानावर मांडायचं तिथं. चला रथ माघारी फिरावा, माघारी फिरावा, रथ माघारी फिरावा, माघारी फिरावा, आपल्या भागाला जावा,
काय राहिले का तुमचं कोणतं झाड आता? तुमचं गोंधळ केलं असतं, 15-20 झाडं आली असती, मजा आली असती, पण ही गोष्ट खुली झाली असती का? मग ज्या गोष्टी सांगल्या त्या पिढून पिढीच्या तुम्ही कराल का? जे ज्याचा मान आहे त्याला द्या. मी असो, महाराज असो, कोणी असो, आम्ही मालकरी असली, पण जे ज्या झाडात स्थाना लागतंय ते देणार का? आणि पिढून पिढी चालत ते मी सांगतो म्हणून नाही. तलवार आहे तलवारीचा मान द्यायचं, घोडा आहे घोड्याच्या काठीचा मान द्यायचं. तुम्ही नाही केलं तरी पुढच्या पिढीने ते कंटिन्यू चालू ठेवायचं. मग याची कोणत्या देवाने ओळख दिली तुमच्या? हे जे वाऱ्या केल्या त्याने कोणी ओळख दिली का एवढ्या वर्ष? ओळख कोणी दिली? या देवांची ओळख कोणी दिली? आमच्या झाडांनी. म्हणजे आमच्या झाडात दिली ना. मग आनंदाने त्या झाडाने ओळख दिली तर त्या झाडाला जोगवा देणार का? का अजून कोणाला समस्या असेल तर विचारा. बोला, कोणाला काय विचारायचं तेव्हा आनंदाने. सांडे भांडार लावा ना, जागेवर चालवा. आणि हातात भांडार द्या, हातात भांडार द्या. कोणत्या प्रकार तुम्ही कोण राहते का म्हणजे तिथं त्या जागेला थोडी अडचण आहे का? जिथं राहता ना तिथं अडचण आहे. या झाडाने बांधणी पण केलेली दाखवते मला. का तर त्या झाडाला त्या एरियाला काय आणि अडचण आहे. पण आता मी देवाला सांगायला आता पहिले याचं रक्षण मग कुलाचं रक्षण. हा अजून कुणाचा कोणा काय विचारायचं का? पहिले विचारा. तो घोडा तुमचं म्हातारे पायी रस्त्यामधून मधून तुमच्या गावामध्ये यायचं. काय यायचं? त्या देवाला भेटीला यायचं. आणि भेटीला आल्यानंतर त्याला पण तिथं रक्त द्यायचं. बरोबर आहे का? तुमचं वंशज काहीतरी असेल. आता शक्य नाही जाणं. बरोबर आहे. मग नाही ज्याला नाही शक्य त्यांनी एक त्या वेळीची काठी असते त्यावेळी एक जाग्यावर नारळ फोडला तरी चालेल ना. जेवढं शक्य होईल तरी तर सर्वांनी काठीला आलं. हा अलमरीचा गाडा गाईला बदन वाडा ग, अलमरीचा गाडा ग, आईला 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 बदन वाडा ग. सर्वांनी दोघं वाढायचं हा.